आपण सध्या ऐरोली आणि ठाण्याच्या मध्ये आहोत, ज्याला दिघा गाव म्हणतात आणि याच दिघा गावाच्या साठी एक स्टेशन तयार झालेलं आहे। आपण पाहताय हेच दिघा गाव स्टेशन आहे। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून हे स्टेशन तयार आहे। या ठिकाणी ट्रायल्स देखील झालेले आहेत। इंडिकेटर्स पासून सीसीटीव्ही पासून सर्व यंत्रणा या स्टेशनवर अद्ययावत लावलेली आहे, पण अजूनही हे स्टेशन लोकार्पित केलं जात नाही आणि म्हणूनच गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांसोबतच शिवसेनेने देखील या संदर्भात आंदोलन घेतली, स्वाक्षरी मोहिमा घेतल्या। ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी लोकसभेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला होता, पण अजूनही या संदर्भात कोणतीही हालचाल होत नाही। आपल्याबरोबर राजनजी विचारे आहेत। सर, आज कशा प्रकारे आंदोलन असेल तुमचं, कोण येणार आहे आंदोलनाला आणि आपला मुद्दा हा जो स्टेशनचं लोकार्पण आहे तो कशा प्रकारे तुम्ही सरकारसमोर ठेवताय? मला वाटतं 2014ला जेव्हा मी निवडून आलो त्यावेळेला सभागृहामध्ये हा विषय मांडल्यानंतर आदरणीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ह्याला मला वाटतं मान्यता देऊन त्याला बजेट प्रोव्हिजन करून 2016ला ह्याचं भूमिपूजन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या शुभ हस्ते या प्रोजेक्टचं भूमिपूजन झालं। परंतु 2 वर्षानंतर ह्या कामाला खऱ्या अर्थाने 2018ला सुरुवात झाली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हे स्टेशन तयार होऊन आज जवळजवळ 8 महिने झालेले आहेत। वारंवार आदरणीय पंतप्रधानांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे। रेल्वे मंत्री आहेत वैष्णव साहेब, त्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे। त्यानंतर दुसरे राज्यमंत्री आदरणीय दानवे साहेबांना पण पत्र दिलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल गेले 2 ते 3 महिन्यापासून या ठिकाणी सह्यांचं निवेदनसुद्धा आम्ही त्यांना पाठवलेलं आहे आणि आज हे दिघा गाव स्टेशन हे तयार असतानासुद्धा आज 8 महिने होऊन उलटले तरीसुद्धा त्यांना हे लोकार्पण सोहळ्याची लोक वाट बघत आहेत आणि वारंवार मला वाटतं आंदोलन करूनसुद्धा झालं। आज शेवटचं हे आम्ही त्यांना हे सांगतो आहे की जसं आपण राम मंदिराचं हे लोकार्पण त्या ठिकाणी आपण करतो आहे, त्याच पद्धतीने दिघा गाव आज गेले कित्येक वर्षापासून हे जी मागणी होते आणि आज एक पूर्ण झालेलं असतानासुद्धा आज लोकांना त्याचा उपयोग होत नसेल तर मला वाटतं एवढ्या शेवटी या जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे। सर, आदित्य ठाकरे यांनी गेल्या 1 महिन्यामध्ये 3 वेळा ते 4 वेळा ट्विट करून या दिघा गावच्या संदर्भातली समस्या मांडलेली आहे, पण सरकार अजून लक्ष देत नाही आहे। काय वाटतं, आदित्य ठाकरे देखील या आंदोलनात येत आहेत का? मला वाटतं तुम्हाला माहिती असेल आदित्य ठाकरे साहेब जेव्हा दिल्लीला आले होते त्यावेळेला रेल्वे मंत्री त्याचबरोबर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील या सर्वांना त्यांनी मला वाटतं निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर सह्यांचं निवेदनसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि असं असतानासुद्धा आज गेले आता तुम्ही बघितलं आता एक तारीख पडलेली आहे 12 तारीख। 12 तारखेला काहीतरी इकडचं सुद्धा प्रकल्पाचं MTHLचं लोकार्पण त्या ठिकाणी होतं आहे। आता बघूया त्यामध्ये करता आलं तर ठीक आहे, पण मला वाटतं जनता सर्व बघते कारण या जनतेच्या खिशातून हे टॅक्स रुपये ह्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि ते जर तुम्हाला जर मला वाटतं वेळ नसेल आणि तुम्ही दुसऱ्याच कामात व्यस्त असेल तर मला वाटतं जनता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला त्याची जागा दाखवली जाईल। आदित्य ठाकरे येणार आहेत आज या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, कशा प्रकारे सुविधा म्हणजे कशा प्रकारे आयोजन आहे, इथून कुठे जाणार आहेत पुढे अजून? मला वाटतं या ठिकाणी स्वतः आदित्य साहेब या ठिकाणी येत आहेत आणि त्या या स्वाक्षरी मोहीम आहे त्यानंतर जे काही आहेत त्यामध्ये सहभागी होऊन मला वाटतं परत एकदा त्यांना आम्ही आवाहन करतो आहे कारण झोपलेलं सरकार आहे आणि या झोपलेलं सरकार हे सोंग घेतं आहे, त्यामुळे मला वाटतं किती वेळा त्यांना जागा करायचं म्हणून येणाऱ्या 2024ला ही जनता त्यांना दाखवून देईल त्यांची जागा।
तर आदित्य ठाकरे स्वतः आज या आंदोलनात सहभागी होते. दिघा गाववासीय देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या लोकांना या स्टेशनचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे असे हे सगळे दिघा गावचे प्रवासी आहेत. आणि स्टेशन तयार आहे पण अजूनही हे स्टेशन लोकार्पित केलं जात नाही आणि याचं कारण देखील समोर येत नाही. वारंवार आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट करून सरकारला जागं करायचा प्रयत्न केला होता. आज याच कारणासाठी स्वतः आदित्य ठाकरे हे दिघा गाव इथे येत आहेत आणि या दिघा गाव स्टेशनच्या बाजूला स्वतः स्वाक्षरी मोहिमेमध्ये ते सहभागी होतील आणि सरकारला लवकरात लवकर हे स्टेशन लोकार्पित करण्यासाठी जे आंदोलन सुरू झाले त्या आंदोलनामध्ये देखील ते सहभागी होणार आहेत. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.